नमस्कार मित्रांनो. गेल्या कित्येक महिन्यांपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील नात्यात एक प्रकारचा थंडावा, संशयाचं वातावरण आणि विस्कळीतपणा पाहायला मिळत होता. पण आता ही परिस्थिती बदलताना दिसते आणि हे दोन्ही देश आपल्या मैत्रीची एक नवीन सुरुवात म्हणजेच रिसेट करण्याच्या तयारीत आहेत. याचे संकेत एका ठिकाणाहून नाही तर चक्क 3 वेगवेगळ्या आघाड्यांवरून मिळतायत: राजकारण, सुरक्षा आणि चक्क क्रिकेट. यातला सर्वात महत्त्वाचा बदल हा राजकीय पातळीवर होतोय. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार बांगलादेशचे नवनियुक्त प्रधानमंत्री तारिक रहमान हे लवकरच 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. पण त्यांच्या येण्याआधी बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री खलीलुर रहमान एक मोठं शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत येतील. ही केवळ नावापुरती भेट नाहीये, तर ही एक खूप मोठी तयारी आहे. या भेटीत सीमा सुरक्षा, दहशतवादाविरुद्ध लढा, समुद्री सुरक्षा, व्यापार आणि गेल्या अनेक वर्षांपासून असलेला अविश्वास यांसारख्या अत्यंत गंभीर विषयांवर चर्चा होणार आहे. भारत आणि बांगलादेश फक्त शेजारीच नाहीत, तर त्यांची सुरक्षा, आर्थिक हित आणि संस्कृतीसुद्धा एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. त्यामुळे ही भेट खूप महत्त्वाची ठरणार आहे. दुसरा मोठा बदल दिसतोय तो म्हणजे लष्करी क्षेत्रात. बांगलादेशचे उच्चायुक्त रियाज हमीदुल्ला यांनी नुकतीच नवी दिल्लीत भारताचे लष्करी प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची भेट घेतली. ही भेट राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे, कारण यातून हे स्पष्ट होते की भारत आणि बांगलादेशमध्ये आता पुन्हा एकदा संरक्षण सहकार्य सुरू होणार आहे. याआधी जेव्हा मोहम्मद युनूस यांचं अंतरिम सरकार होतं, तेव्हा दोन्ही देशांचे संबंध खूपच खराब झाले होते. त्या काळात बांगलादेश पाकिस्तानच्या जास्त जवळ जाताना दिसत होता, ज्यामुळे भारताची चिंता वाढली होती. विशेषतः बांगलादेशात पाकिस्तानचा लष्करी प्रभाव वाढतोय की काय अशी भीती भारताला वाटत होती. पण आता तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशची भाषा बदलली आहे. त्यांचं सरकार आता बांगलादेश फर्स्ट या धोरणावर भर देत आहे, जे खूप प्रॅक्टिकल आहे. त्यांना भारतासोबत BBIN कनेक्टिव्हिटी, बंगालच्या उपसागरातील सुरक्षा आणि ऊर्जा मार्गांवर एकत्र काम करायचं आहे. खुद्द प्रधानमंत्री तारिक रहमान यांनी त्यांच्या सरकारची भूमिका स्पष्ट करताना सांगितलंय की त्यांना भारतासोबत परस्पर सन्मान आणि फायद्याची भागीदारी हवी आहे. त्यांनी गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी म्हटलंय की बांगलादेश भारताच्या नात्याला खूप महत्त्व देतो. आपला इतिहास, संस्कृती आणि भूगोल आपल्याला जोडतो. आमच्या सरकारला आता भारतासोबतचं हे नातं सन्मान, समानता आणि विश्वासाच्या जोरावर पुढे न्यायचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर दिल्ली आणि ढाकाने मिळून सामान्य लोकांच्या फायद्याचे प्रश्न सोडवले तर दोन्ही देश खूप काही साध्य करू शकतात. आणि या सगळ्यात सर्वात अनपेक्षित वळण आलंय ते म्हणजे क्रिकेटमधून. होय, अगदी क्रिकेटच्या मैदानातूनही आता मैत्रीचे वारे वाहू लागले आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतासोबतच्या क्रिकेट संबंधांचा फेरविचार केला असून त्यांनी आगामी दौऱ्यांसाठी आणि भविष्यातील सहकार्यासाठी थेट BCCIशी संपर्क साधला आहे. हे ऐकायला सामान्य वाटत असलं तरी हा एक मोठा बदल आहे, कारण काही काळापूर्वी मुस्तफिजुर रहमानच्या IPL वादापासून ते मॅचेस भारताबाहेर हलवण्यापर्यंत क्रिकेटमध्ये खूप तणाव निर्माण झाला होता. पण आता जर क्रिकेटमधील नातं पुन्हा सुधारत असेल तर याचा अर्थ असा की राजकीय वातावरण सुद्धा बदलतंय. थोडक्यात सांगायचं झालं तर हे सर्व बदल एकच गोष्ट सुचवतायत की भारत आणि बांगलादेश आता संशयाकडून सहकार्याकडे जात आहेत. याचा अर्थ असा नाही की पाण्याचे प्रश्न किंवा व्यापारातील तफावत यांसारख्या सर्व समस्या सुटल्या आहेत, त्या आजही आहेतच. पण सध्या तरी ढाका आपली भूमिका बदलतोय आणि नवी दिल्ली त्याला चांगला प्रतिसाद देतेय. दक्षिण आशियातील हे खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. अशाच अचूक आणि टू द पॉइंट बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्ही कोणतेही अपडेट मिस करणार नाहीत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.